आता खूप महिन्यांनी मी आली आहे घरी आणि सगळं असं कसं धुळीचं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे पण किती सारी धूळ आहे आणि गॅलरी म्हणजे एकदमच खराब झाली आहे. तर मी गॅलरी खूप छान ठेवायची. त्यानंतर पडदे, उषा, इकडे पण तुम्ही बघू शकता किती घाण झालंय सगळं. त्याच्यानंतर हे शोकेश, सो इथे सगळी धूळ बसली आहे. सो आता करूया कामाला सुरुवात. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या बेडरूमची डीप क्लिनिंग बघणार आहोत. बाळपणासाठी मी माहेरी गेले होते, त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी माझ्या घरी परत आलेत आणि घराची अवस्था तुम्ही बघताय. घर सगळीकडे जाळं आलं आहे, घर खूप खराब झालं आहे आणि माझं छोटंसं बाळ आहे. तर तिला धुळीची कुठलीही ॲलर्जी व्हायला नको, तिला स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी मी आल्याच कामाला लागले. तर घर स्वच्छ करतानाचा पहिला नियम हाच आहे की वरपासून सुरुवात करायची आहे. तर मी सगळ्यात आधी फॅन जो आहे तो स्वच्छ करून घेतला आहे. मी आता पडदे काढून घेतलेत आणि आता मी सगळ्या भिंतींवरचं जाळं काढून घेणार आहे, भिंती स्वच्छ करून घेणार आहे. तुम्ही जेव्हा कधी कुठल्याही रूमची डीप क्लिनिंग करता तेव्हा हाच नियम लक्षात ठेवा. वरपासून खालपर्यंत तुम्हाला सगळी स्वच्छता करायची आहे. आणि एवढ्या महिन्यांमध्ये जाळं भरपूर झालेलं, गॅलरी खूप खराब झालेली होती. आणि हे जे पोस्टर्स तुम्ही बाळाचे बघताय, तर मी सगळे मुलींचे फोटो लावले होते माझ्या प्रेग्नन्सीमध्ये आणि हा रूम खूप सुंदर सजवला होता बाळांच्या फोटोने आणि मलासुद्धा एक गोंडस अशी मुलगी झाली आहे. तर त्यानंतर माझ्या बेडचा जो बॅक पोर्शन आहे तर तो एक स्वच्छ कपड्याने मी पुसून घेते आणि बराच खराब झालेला. तर सगळं मी बेडशीट काढली नाही आहे, कारण जी काही वरची धूळ आहे ती सगळी मॅट्रेसवर पडणार. त्यामुळे आधी मी बेडशीट जी आहे ती तशीच राहू दिली आहे आणि सगळं स्वच्छ करून घेते. तर आता सगळं क्लीन झाल्यानंतर मी बेडशीट जी आहे ती काढते आणि साईड टेबल्स, भिंती, बेडचा सगळा खालचा वरचा पोर्शन सगळा एका ओल्या कपड्याने मी स्वच्छ करून घेतला आहे. आणि आता मी एक स्वच्छ अशी बेडशीट बेडवर टाकणार आहे. तर मला ना खूप स्वच्छ घर आवडतं आणि जर घरात थोडी जरी धूळ असेल, पसारा असेल तर मी अशा ठिकाणी राहूच शकत नाही. आणि आल्या खरं सांगायचं तर माझं सिझेरियन झालेलं आहे आणि फक्त 3 महिने झालेत माझ्या मोठ्या ऑपरेशनला आणि मी माहेरी भरपूर आराम केला आहे. पण घरी आल्या मला भरपूर काम करावं लागलं. सगळ्यात आधी तर मी माझा हॉल डीप क्लीन करून घेतला आणि हॉलला जरा जास्त वेळ लागतो बेडरूमपेक्षा. तर बेडरूम साधारणतः माझा 3-4 तासांमध्ये क्लीन झाला होता, पण हॉलला मला भरपूर वेळ लागला. तर मी आधी हॉल क्लीन केला, पण मी हॉलचा व्हिडिओ आधीच तुमच्याबरोबर एक शेअर केलेला आहे माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी. तर मी म्हटलं यावेळेला आपण बेडरूम कसा क्लीन करतो हे तुम्हाला दाखवावं. आणि मी जेव्हा कुठे दुसऱ्यांच्या घरीसुद्धा जाते ना, जर मला स्वच्छ वातावरण असेल तरच मी तिथे राहू शकते, नाही तर मला अजिबात आवडत नाही. तर इकडची एक पोर्शन जो आहे तो माझा छान क्लीन करून झाला आहे आणि दुसऱ्या बाजूचा जो पोर्शन आहे, कबर्ड, त्यानंतर ड्रेसिंग टेबल, चेस्ट ऑफ ड्रॉवर्स, हे सगळं मी स्वच्छ करून घेते. कारण इतक्या महिन्यांपासून सगळी धूळ बसलेली आहे आणि किती जरी खिडक्या बंद असल्या, काही जरी असलं तरी धूळ येतेच घरामध्ये. तर त्यामुळे कानाकोपरा मी स्वच्छ करते. आणि माझा हा बेडरूम झाल्यानंतर मला सगळ्यात इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे किचन, आणि किचनला मला जास्त वेळ लागणार होता हेही मला माहिती आहे. तर प्रत्येक भांडं सगळं मला क्लीन करायचं होतं. तर मी म्हटलं बाळ या रूममध्ये राहतं, त्यामुळे आधी आपण हॉलनंतर बेडरूम क्लीन करूया आणि नंतर सावकाश आपण छानपैकी किचन क्लीन करूया. तर आता ज्या शोपीस आहेत सुंदर अशा वस्तू, तर त्या मी सगळ्या क्लीन करून घेते. आणि हा जो रूम आहे हा मला माझ्या बाळाच्या पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे. म्हणजे तिचा झोका बसला पाहिजे, तिचे सगळे कपडे, तिची खेळणी, तिच्या ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत, कारण तिचे बास्केट सगळे आहेत, तर ते मला एका कोपऱ्यात ठेवायचे आहेत. तर त्यामुळे ना मला हा तिच्या पद्धतीने रूम जो आहे तो डेकोरेट करायचा आहे. आणि आता मी सगळा झाडू मारून घेतला. तुम्ही बघू शकता किती कचरा निघाला बेड खालनं आणि सगळ्या फ्लोअरवरनंच. तर आता माझं छान सगळ्या प्रकारे आवरून झालेलं आणि आता वेळ आहे छान डेकोरेटिव्ह वस्तूंनी हा रूम सुंदर प्रकारे डेकोरेट करण्याची.
तर रूममध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवून सजवायला मला खूप आवडतात. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स लावणे, त्यानंतर साईड टेबल छान प्रकारे सजवणे आणि यामुळे ना आपल्यालाही खूप छान वाटतं. सेंटेड कॅन्डल्सने तुम्ही रूम सजवू शकता आणि आपण सुंदर अशी बेडशीट छान स्वच्छ अंथरली, त्यावर एखादं सुंदरसं कम्फर्ट टाकलं तर इतकं छान वाटतं ना, त्या बेडरूममध्ये झोपायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि आपल्याला रोजची झोप ही खूप महत्त्वाची आहे, शांत झोप खूप महत्त्वाची आहे. तर मी आता हे जे कम्फर्टर आहे ना माझ्याकडे, हे बोथ साईड आपण यूज करू शकतो. तर मी ते कम्फर्टर टाकून घेते छान प्रकारे. आणि कम्फर्टर टाकायच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि यूट्यूबच्याच व्हिडिओजमधनं मी वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा शिकत असते आणि मला खूप आवडतं बेड डेकोरेट करणं, बेडरूम डेकोरेट करणं. तर घर भाड्याचं आहे म्हणून काय झालं, माझं पूर्वीचंसुद्धा घनसोलीचं घर तुम्ही बघितलं असेल, तर तेही घर रेंटेड होतं, हेही घर रेंटेड आहे. पण मला असं छान स्वच्छ करून डेकोरेट करायला खूप आवडतं, कारण आपणच त्या घरात राहत असतो. ते घर आपलं असतं आणि आपलं मान्यावर आहे खरं सांगायचं तर. दिवाणखान्याच्या या 4 भिंती किती महत्त्वाच्या आहेत ना. या भिंतींनी मला खळखळून हसताना बघितलंय आणि आता गदगदून रडताना बघताय. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद याच भिंतींनी दिलाय मला. सावर पोरी उठ जागी हो, याच भिंती प्रेमाने सावरतायत मला. दुःख थोडं विसरावं म्हणते, दुःख थोडं विसरावं म्हणते, या भिंतींमध्येच व्यक्ती शोधते. ज्याला धोका कधी मिळालाच नाही त्याचा अनुभव ऐकावा म्हणते, दुःख थोडं विसरावं म्हणते. सोबती होता, सोबती आहे आणि सोबती असेलच, पण मीच आता या भिंतींमध्ये स्वतःला शोधते. दुःख थोडं विसरावं म्हणते, दुःख थोडं विसरावं म्हणते. माझेच होते पंख मज पाशीच आहे, माझेच होते पंख मज पाशीच आहे. स्वतः उडायचे विसरून गेले, स्वतः उडायचे विसरून गेले. माझेच स्वप्न स्वतः जगायचे आहे. मोकळ्या आकाशात उंच गिरकी घेत उडायचे आहे, मोकळ्या आकाशात उंच गिरकी घेत उडायचे आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.